तर या ठिकाणी परफेक्ट चॉईस आहे ओनर विशू भोईर हे सुद्धा मला वाटतं पुढची मॅच खेळणार आहेत. तर भिंगारकर परिवार जगदीश भिंगारकर आणि मनीष हॅलो ओ सुरते परिवार क्षेत्ररक्षण लावा. सुरते परिवार क्षेत्ररक्षण लावा. आता पाटील परिवार जेजुरीला जाऊन येतात. चला सुरते परिवार रोहित सुरते कशाला जास्त वेळ घेता. सलामीचे दोन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आत जगदीश भिंगारकर आणि मनीष भिंगारकर असे भिंगारकर बंधू आपल्या भावकीची टीम आगळी वेगळी स्पर्धा या ठिकाणी पाहू शकाल. क्षेत्ररक्षण करणारे प्रदीप सुरते संदीप सुरते आहेत का. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक गोलंदाज रोहित सुरते. ए सुमित जाऊ नका लगेच मॅच आहे. रोहितचा हा चेंडू जगदीशसाठी अतिशय वेगवान चेंडू फेकला होता. जगदीशला काय चेंडू समजला निर्धाव चेंडू. सोमनाथ विचार केला तर गावचेच खेळाडू आहेत आणि एक आगली वेगळी शैलीमध्ये म्हणजे आपली भावकी जसे आपण जेजुरीला जातो देव घेऊन. आता पाटील परिवार तर चालले पाटील परिवाराला पाठवले भोईर परिवार जेजुरीला. आता बघूया सुरते आणि भिंगारकर. रोहितचा हा चेंडू यावले जबरदस्त प्रहार चेंडू कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जगदीशाच्या बॅटीतून हा पहिला चौकार. तर या चौकाराने मात्र अकाउंट ओपन केलंय जगदीशनं. रोहित सुरतेचा हा चेंडू वेगवान गोलंदाज जगदीशसाठी पुन्हा एकदा प्रहार चेंडू पेटू घेतला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पकडतील फेकतील तत्पूर्वी एक धाव पूर्ण. जगदीश भिंगारकर धावणार नाही. धावणं त्याला आवडतच नाही ना मुळात. धावणं त्याला आवडतच नाही. बॉलिंग पण तो जवळूनच करणार. धावसंख्या 5. मनीष स्ट्राईक एंडला. रोहित पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज. मनीषसाठी हा चेंडू रोहितचा. ब्लॉकालचा चेंडू चेंडूला जबरदस्त चपराक लावली. कुंदन धावतात. चेंडू गेला या सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. तर या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 9 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र आपलं अकाउंट 4 धावेने ओपन केलं. ए जगदीश तुझी मुलं बघ. रोहितचा हा चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न विशाल सुरते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 10. चल धावसंख्या झाली 10. चांगला खेळ या ठिकाणी P1च्या पहिल्या शतकामध्ये पाहायला मिळतोय.
भिंगारकर परिवाराकडून. जगदीश स्टेप आउट झाले. अतिशय जबरदस्त फटका. चेंडू गेला तो लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 14. डीजे मुंबईची चावी पुण्याचा आयटम. मुंबईची चावी पुण्याचा आयटम. तोंड बांधून पळती चिंगाट. तोंड बांधून पळती चिंगाट. लय लय भारी रे लय लय भारी हे कोल्हापूरचं झिंगाट. लय लय भारी रे लय लय भारी हे कोल्हापूरचं झिंगाट. धन्यवाद. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाल्या त्या 14. असं वाटलेलं रोहित सुरते 14 धावा म्हणजे देणारच नाही. मला वाटलं कमीत कमी 3-4 धावांचा शतक टाकेल, परंतु जगदीश अतिशय जबरदस्त फलंदाज आहे भिंगारकर परिवाराकडून. त्यानंतर विश्वास भिंगारकर, त्याही सुद्धा म्हणतात गेल्या वर्षी 3 बॉलात 3 षटकार मारलेले ते सुद्धा आहेत. आणि भिंगारकर परिवाराची शान, भिंगारकर परिवाराची शान म्हणजे प्रत्येक भावकीमध्ये त्याचा अभिमान आहे असा तो बंडू. वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं शतक. गोलंदाज कुंदन सुरते. स्ट्राईक एंडला मनीष, नॉन स्ट्राईक एंडला जगदीश. संघाची धावा झाल्या त्या 14 धावा. अतिशय जबरदस्त सामना आपण पाहू शकाल. यावेळेस कुंदन सुरतेचा पहिला चेंडू. कुंदनचा पहिला चेंडू टप्पा नंतर पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू. निर्धाव चेंडू फेकतोय कुंदन. या ठिकाणी आमचे भरत पाटील, बी डी पाटील, त्यांचा जो ड्रेस होता तो चेंज झाला. कार्यक्रम उरकून टाकला जितेंद्र भोईरनी. तर यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज कुंदन सुरते. सुरते परिवारातील हा गोलंदाज असेल दुसरा. मनीषसाठी हा चेंडू सफल झाले आणि प्रहार केला. चेंडू जातो तो शॉर्ट्स कव्हर एक सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आणि 4 धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 18 धावा. दुरून आईलोय दर्शन घेवाला आई तुझा मिले करू. दुरून आईलोय दर्शन घेवाला आई तुझा मिले करू. हे दिसतय सुंदर फार गाई मला कारल्या. तर याच्यानंतर सामना असेल भोईर विरुद्ध म्हात्रे. नंतर एक प्रेक्षणीय सामना असेल. गोंधली परिवार सांगतो आम्ही आमची पर्सनल टीम द्या. कुंदनचा हा चेंडू पुन्हा सफल झाले. प्रहार केला. चेंडू मिड विकेटला सूरज सुरते आहेत. पकडतील, फेकी करतील. जगदीश दुसरी धाव धावणारच नाही. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 19 धावा. सुरते संघाची प्लेइंग 11 बघा. यष्टीरक्षक स्वतः एक आक्रमक फलंदाज मुन्ना सुरते, रोहित सुरते, करण सुरते, सूरज सुरते. चला, जगदीशने हा चेंडू दिला फेकून मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. चला जगदीश घ्या समजून गावच्याचं काय. चला घ्या समजून. तर या 6 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 25. जगदीश आक्रमक फलंदाज आहे भिंगारकर परिवाराचा. तर गोलंदाज यावेळेस कुंदन मार खातोय. कुंदनने चेंडू फेकलेत. आत्तापर्यंत 4 धावा दिल्या. 15 धावा दिल्यात 11. तर यावेळेस पुन्हा एकदा कुंदन. स्ट्राईक एंडला धडाकेबाज फलंदाज जगदीश भिंगारकर. यष्टीरक्षक मुन्ना सुरते सज्ज असतील. गोलंदाज यावेळेस
कुंदनचा हा चेंडू जगदीशसाठी यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केला चेंडू पुन्हा जातोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतात एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला परंतु नाकारलाय एका धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती 26 धावा पॉवर प्लेचे 2 शतकामध्ये धावा मात्र जमा केल्यात भिंगरकर परिवारानं तर अंतिम चेंडू यावेळेस स्ट्राईक एंडला फलंदाज मनीष भिंगारकर तर कुंदन सुरते यावेळेस थोड्या ॲक्शनमध्ये चुकले धावसंख्या झाली ते 26 आजच्या दिवसातील चौथा सामना असेल गोंधली विरुद्ध गायकवाड धुंदरेकर आणि प्रवीण गायकर सुद्धा त्यांना जॉईंट आहेत प्रवीण गायकर सुद्धा खेळणार आहेत यावेळेस कुंदनचा हा चेंडू टप्प्याचा चेंडूला फुल झालाय सक्सेस चेंडू गेला स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आणि दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय धावा झाल्या 33 कुंदन सुरते अतिशय खराब गोलंदाजी या काय करले डोंगदान आई माझी बसली मानान या काय करले डोंगदान आई माझी बसली मानान करण्या भक्ताचं रक्षण बसली मानान करण्या भक्ताचं रक्षण चला 25 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिलेला आहे गावचा संघ असेल तरी पण मुभा कोणाला नाही 2 शतकाचा खेळ संपलाय 15.00च्या सरासरी या ठिकाणी वाटचाल करतोय भिंगारकर परिवार अजूनही दोन्ही फलंदाज सलामीचे सुरक्षित आहेत यावेळेस करण सुरते तिसरे गोलंदाज असतील वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरा शतक गोलंदाज करण सुरते 5 शतकांचा हा सामना 5 गोलंदाज वापरले जातील कंपल्सरी याची नोंद घ्यायची आहे याच्या पुढे खेळणारे संघ आपण सुद्धा आपले 5 गोलंदाज तयार ठेवा धावसंख्या झाली 30 दुसऱ्या शतकाचा खेळ संपलाय धावसंख्या 30 यावेळेस पुन्हा एकदा करण सुरते यावेळेस पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतील स्ट्राईक एंडला जगदीश एक आक्रमक फलंदाज आताचा चेंडू चपराक दिली चेंडू झालं तो पुन्हा एकदा लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय फेकी करतो एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओढतो आणि या ठिकाणी मुंडा याने मारलं हे काय चाललंय बाबा 34व्या धावेचा प्रयत्न परंतु या ठिकाणी 3 धावेने संघाची धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती 33 चेंडू डायरेक्ट हिट करा पण बाबा आता हे नवीन क्षेत्ररक्षक आहेत आपल्या परिवारातले सुरते परिवारातले काय असे डेली खेळणारे नाहीत म्हणून विचार करून मारा चेंडू करणचा हा चेंडू अतिशय जबरदस्त प्रहार कुंदन सुरते आले चेंडू खाली आणि पहिला धक्का बसतोय भिंगारकर परिवाराला मनीष यावेळेस तंबूच्या आश्रयाला तर या ठिकाणी फलंदाज बाद झालेत मनीष भिंगारकर नवीन आलेले फलंदाज सुशील भिंगारकर गोलंदाज पुन्हा एकदा करणाच्या शतकातील पुढचा चेंडू जगदीश यावेळेस बॅट चेंडूसाठी एसटी रक्षक मात्र चांगलं होतंय मुन्ना सुरते एसटी रक्षक आहेत चेंडू गेलाय निर्धाव चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय तो गोलंदाज करण सुरते याच्या माध्यमातून धावसंख्या 33 असताना यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज असतील करण
या चेंडू खराब क्षेत्ररक्षण तर झालंय, परंतु धाव तर धावले नाही. हा चेंडू स्वेर आहे. वाईटच्या स्वरूपात हा मिळाली एक धाव. धावसंख्या झाली ती 34. तर या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे एकनाथ परजाणे, सुखशांती बिल्डर अँड डेव्हलपर्स यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे यांच्या वतीने सहर्ष स्वागत. यावेळेस जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी जगदीश याचा चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध आला नाही. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी तर केली आणि या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट. या सुशील, एकीनं चेंडू खेळता आपण परतलेत. चांगलं तुमचं भाग्य आहे. या झेंडा भगवा घेऊन हाती, भाळी लावून मराठी माती. झेंडा भगवा घेऊन हाती, भाळी लावून मराठी माती. पोरं निघाली कुणबंची, आमचे कळगवळ नाव कोरले राजा शिवाजी, एक राजा संभाजी. तर या ठिकाणी फलंदाज सुशील बाद होतोय. संघाची धावसंख्या आहे ती 35 धावा. सुशील याचा विचार केला तर नवीन आलेलं फलंदाज राहुल भिंगारकर. तर यावेळेस चांगली गोलंदाजी करण्याच्या माध्यमातून यावेळेस पुन्हा एकदा प्रहार, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत आणि अप्रतिम झेल पकडलाय. या ठिकाणी मात्र जगदीश आता बाद होऊन बाहेर येतील. ये आईचा माझे सोहला गाजे चैताचे पुनवेला, आईचा माझे सोहला गाजे चैताचे पुनवेला. ये बँड काय वाजतो आईचे पालखीला, यो बँड काय वाजतो आईचे पालखीला. धन्यवाद. तर या ठिकाणी संपूर्ण हे प्रेक्षक जे आलेत हे क्रिकेटची मॅच पाहायला, त्या या फलंदाजी वाट बघत होते. बंडू प्रेम भिंगारकर याचं नाव आहे. प्रेमाने आम्ही बंडू म्हणतो. एक आक्रमक फलंदाज ज्यानं विचुंबे गावाचं नाव 7 समुद्रा पार नेला असं बंडू. प्रेम भिंगारकर. 7 नदीच्या पलीकडे रे. तुम्हाला काय वाटलं काय परदेशात नाही. या ठिकाणी जगदीश मात्र बाद झाले आहेत. सुशील बाद झाले. सुशील बाद झाले ना केले जगदीशनी आणि स्वतः पण बाद झाले. स्ट्राईक एंडला ज्या फलंदाजीची वाट पाहतो तो प्रेम. बघा आता फलंदाजी कशी असेल प्रेमची. हा अप्पर कट करण्याचा प्रयत्न. हाईट थोडीशी कमी आहे, असू द्या प्रेम, होईल. तर तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 35 धावा. वांग आईचे कोंबऱ्यानं दिली र, साध कोल्याचे कानाला आली. पाट चैताचे महिन्याची झाली, कार पालखी नाही अजून निघाली. पाट चैताचे महिन्याची झाली, कार पालखी नाही अजून निघाली. ना बोलवा फुलवाल्याला, माझे आईची पालखी सजवाला. बोलवा भगताला, ऐसा अंगानो वारा खेळाला. तर धन्यवाद. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 35. याच्या पुढची मॅच असेल भोईर विरुद्ध म्हात्रे. म्हात्रे संघाचे कर्णधार प्रमोद म्हात्रे इथे बसलेले आहेत. नक्कीच यावेळेस धावसंख्या झाली ती 35. नॉकआउटचे सामने आहेत. हरेल तो डायरेक्ट जेजुरीला. निकेश आणि भाऊ गोंदली पर्वाचा एकमेव सितारा अभय गोट्या गोंदली जे एकविरेवरून परतलेत. गोलंदाज निकेश. तर या ठिकाणी वळूया. पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी होतील. तर सायप्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी क्षणचित्र आपण पाहू शकाल. एकनाथ परजाणे, सुखशांती बिल्डर अँड डेव्हलपर्स यांचं या ठिकाणी स्वागत. तर या संदीप वाघमारे माजी सरपंच आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी एकनाथ परजाणे, सुखशांती बिल्डर अँड डेव्हलपर्स यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे.
तर या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे एकनाथ परजाणे सुखशांती बिल्डर अँड डेव्हलपर्स यांचं या ठिकाणी स्वागत समारंभ करतील. ते देवतगावचे माजी सरपंच संदीप वाघमारे यांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते एकनाथ परजाणे साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. तर वळूया सामन्याकडे. फुलटा चेंडू होता, बंडूनी फक्त दिशा दिली. थर्ड मॅनला चेंडू झाला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, पकडतील फेकी करतील. तत्पूर्वी पूर्ण केली ही एक धाव. आणि हे बघा, हे बघा, हे सुरते बघा, हे सुरते बघा. अरे रिक्षावाल्यानं तुम्ही चेंडू पकडा चांगलं कसं होणार. तर या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत होतोय. संदीप वाघमारे यांच्या शुभ हस्ते एकनाथ परजाणे सुखशांती बिल्डर अँड डेव्हलपर्स यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तर यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज असतील ते प्रेम भिंगारकर. भिंगारकर परिवारातील अतिशय जबरदस्त फलंदाज प्रेम यावेळेस. आताचा चेंडू खराब चेंडू आहे. आमंत्रच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 39. धावसंख्या 39. अतिशय जबरदस्त सामना एका ठिकाणी पाहू शकाल. तर गोलंदाजाच्या शतकातील पुढचा चेंडू प्रेम यावेळेस पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध आला नाही. चेंडू जाते निर्धाव. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकाल. मला तर असं वाटत विश्वास भिंगारकर जातील, कारण ते मोठे फटके मारतात. यावेळेस बंडूचा हा चेंडू हवेत आणि मुन्नाने पकडला हा चेंडू. फलंदाज प्रेम या आणि ज्या फलंदाजी आम्ही स्तुती करत होतो विश्वास भिंगारकर बघा, अतिशय आक्रमक फलंदाज आहेत. हा पाया पडले. यस, एनर्जी ड्रिंक रेड बुल सुद्धा हे घेतलंय. आणि जितू मला वाटतं पहिल्या चेंडूवर षटकार मारतील. नाही मारतील ते. तर फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. प्रेम भिंगारकर, नवीन आलेले फलंदाज विश्वास भिंगारकर. नॉन स्ट्राईक एंडला राहुल याला मात्र मोठा खेळ करावा लागेल सोमनाथ, कारण 4थं शतक प्रगतीपथावर. धावा मात्र पहिल्या आलेल्या. जगदीशने केलेली 2 चुक्या त्याला माग पडल्या. आता निकेशचा हा चेंडू राहुलसाठी. आताचा चेंडू जोरदार हिट करण्याचा होता. बघा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पकडतात आणि डायरेक्ट फेकतात. काय घेणदेण नाही. पकडतात आणि डायरेक्ट फेकतात. बाबा हातात तरी फेका यष्टीरक्षकाच्या. तर एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 40. यावेळेस विश्वास स्ट्राईक एंडला. बघा तुम्ही मोठा फटका. आता 40+ खेळाडू आहेत विश्वास. हा दिशा दिली यशवंत शेठ. बघा यशवंत यांना चेंडू चकवत गेला. हा नाचू शकता तुम्ही डीजे. धन्यवाद. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 44. गोलंदाज यशवंत सुरते. मागचा आपण चेंडू पाहिला असेल, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू साईडला वळला संदेश आणि तो मला वाटतं क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर गेला. तर या ठिकाणी परफेक्ट चॉईस विशू भोईर हे मालक आहेत. आणि अवी पाटील, जर कोणाला काय पाहिजे असेल कपडे, जीन्स पॅन्ट, टी शर्ट, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल. परफेक्ट चॉईस. तर अंतिम शतक, स्लॉगवरचं हे शतक, हाणामारीचं हे शतक, स्ट्राईक एंडला राहुल भिंगारकर.
नॉन स्ट्रायकेटला विश्वास भिंगारकर ज्यानं पहिल्या चेंडूवर चौकाराने आपलं खातं ओपन केलं. याच विश्वास स्ट्राईक घ्या आपण. ओके यशवंत हा चेंडू राहुलसाठी फुल टस होता, परंतु त्या ठिकाणी स्वतः आता मात्र मालक आहेत. चॅलेंजर पाड्याचे मालक स्वतः आता मागे राहिलेत. सुरते परिवारचे भाऊ प्लेअर पाहिले ना, असं वाटतं प्लेईन 11 होत नव्हते म्हणून धरून बांधून आणलेत का काय, कारण चेंडू आला हातात का डायरेक्ट हिट टच. यशवंतचा हा चेंडू राहुलसाठी स्लोअर फेकला होता. यावेळेस जोरदार अपील, पंच अपील फेटाळून लावतात. 2 धावणार नाही विश्वास. तर या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 46. सोमनाथ विश्वास याला ट्राय घ्यावी लागेल, कारण ते चांगला खेळ करतात. त्यांचा खेळ चांगला आहे, मी सांगतोय. ते स्ट्राईक त्यानं घेतलीच पाहिजे. हा शेटचा कुठला चेंडू होता ते बघा. हा चांगला मालक आहेत, मालकांचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं. तर हा चेंडू खराब. यस 1+1 गोलंदाजाला वॉर्निंग असेल. तर या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 48 धावा. अतिशय जबरदस्त आपण या ठिकाणी फलंदाजी पाहू शकाल. स्ट्राईक एंडला जे फलंदाज विश्वास पाहिजे होते ते विश्वासच आलेत आणि विश्वासासारखा खेळ करावा लागेल, कारण चेंडू उडलेत ते मला वाटते 3, माफ करा 4 चेंडू बाकी आहेत. विश्वास यावेळेस जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध आला नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे. विश्वास आता 3 चेंडू उरलेत आणि 3 चेंडूमध्ये किती धावा आपण जमा करता हे आम्हाला पाहायचं आहे. तर चांगलं कमबॅक करतोय यशवंत सुरते. यशवंतचा हा चेंडू पुढे सरसावले, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध आला नाही. निर्धाव चेंडू. हे बघा डगआउट मधून कोणी आवाज नका देऊ. अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. यशवंतचा हा चेंडू विश्वासाठी फुल टॉस चेंडू मिड विकेटला गेलेत. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात परंतु धावीत नाही आणि या मिळालेली ही 1 धाव संख्या झाली ती 49. 1 धाव कमी असेल अर्धशतकासाठी. 2 शतकामध्ये 30 धावा. जगदीशने जे सुशीला आउट केलं ना तेव्हा त्यांचा कार्यक्रम उरकला. तर यशवंत हा चेंडू फुल टॉस. प्रहार तर केला, चेंडू जात येतो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि या 4 धावेने संघाचं अर्धशतक मात्र पूर्ण झालं. धावा झाल्या त्या 53-54 धावांची गरज. तर या स्वरांश एंटरप्राइजेसचे मालक सनी तुपे आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानावर बनवायचं आहे. या सनी तुपे स्वरांश एंटरप्राइजेसचे पॅकर आहेत ते. यस पोप्या ग्रुप आणि RD भगत यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. या RD भगत आपण स्टेजवर आपली जागा आमच्या सोबत आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका. विवेक भोईर बसले तिथे. नक्कीच भाऊ या ठिकाणी राम पाटील काय बोलतात बघा. जिंकलेलो मॅच आम्ही हरलो नाही हरवले.
हॅलो आरडी काय मॅच थांबल्या हॅलो तर या ठिकाणी जितू गोंधली बरोबरचे कपडे घालायचं काम चालू आहे. तर सलामीची जोडी या ठिकाणी सुरते 11 संघाची सलामीची जोडी करण सुरते कुंदन सुरते. आर डी भगत आपण यायचं आहे. आपल्याला विवेक भोईर या ठिकाणी बोलवत आहेत. आर डी भगत यस तुमची जागा विवेक भोईर यांच्या शेजारी आहे. तुम्ही कुठे पण बसत नका जाऊ. या पटकन आर डी भगत दाढी तुम्ही भरपूर वाढवली धरे भो वाटतं एकदम या. तर या ठिकाणी उत्तरार्धाला मात्र सुरुवात होईल. धावा करायच्या असतील ते 54 10.80च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. ती सुरते 11 संघाला. पंच आपण ताबडतोब जायचं आहे. यस स्पर्धेचा नियमच आहे जो संघ हरेल तरी डायरेक्ट जेजुरीला निघा. हवेला बस लागलेली आहे. इथं यायचं थोडं पाणी घ्यायचं आणि लगेच जेजुरी. जितू मॅच बघायला येईल गोंधली परिवार आणि गायकवाड परिवाराची. कारण गोंधलीचे आता मी प्लेयर बघितले ना आता कपडे घालताना एकदम खतरनाक प्लेयर आहेत सगळे. तर 2 पंच या ठिकाणी हरिभक्त पारायण गणेश बाविस्कर जे आपल्याला घाटकोपरून आलेले आहेत. काल नाईट करून आले थोडे वाचले ते पोलिसांचा जरा ट्रॉम्बे या ठिकाणी जरासं प्रॉब्लेम झालं. आणि दुसरे पंच आहेत दीपक बोराडे ते सुद्धा वाचलेले आहेत. हां आणि आमचे प्रवीण गायकर डायरेक्ट पळाले. तर 54 धावांची गरज असेल. 10.80च्या सरासरीने वाटचाल करायची आहे सुरते 11 संघाला. स्ट्राईक एंडला कुंदन सुरते नॉन स्ट्राईक एंडला करण सुरते आणि वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक जगदीश भिंगारकर. तर यावेळेस पंच जास्त वेळ नका घेऊ. स्ट्राईक एंडला फलंदाज कुंदन सुरते. मोठा खेळ करावा लागेल कारण आपली गोलंदाजी फार खराब झालेली आहे. कुंदन जगदीश ओढतो विकेटने पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू होता. चेंडूला प्रहार केलाय. चेंडू लॉंगाला जाय तिथे क्षेत्ररक्षक आहेत पकडतील फेकतील. तत्पूर्वी पूर्ण केले ही एक धाव. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली. एका धावेने मात्र संघाचा आपला अकाउंट ओपन करतोय. तर या मात्र 11 संघाचे कर्णधार जॉन्टी म्हात्रे. कोण कर्णधार आहे? रुमेश म्हात्रे या. अरे तर यावेळेस पुन्हा एकदा जगदीश राईट मोर द विकेटने करणसाठी यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध आला नाही. चेंडू पॉइंट क्षेत्रात गेलता परंतु प्रेम तिथे होता.
चेंडू गेलाय निर्धाव या ठिकाणी. यावेळेस करण पुन्हा एकदा स्ट्राईक घेतला. जगदीशाच्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडंसं आता चेंजिंग करतोय. मनीषला इकडे थोडंसं वळवलंय कव्हर क्षेत्राकडे. यस, जगदीशचा चेंडू आणि या ठिकाणी दांडी गोल. फलंदाज बाद झालेत. करण सुरते भोपळा न फोडतात तंबूच्या आश्रयाला. पहिला धक्का बसतोय तो सुरते इलेव्हन संघाचा. करण तंबूच्या आश्रयाला. आया मला पदवीला लावला धक्याला रे बाबा मला डुबवीला वाटोळा केला. आया मला पदवीला लावला धक्याला रे बाबा मला डुबवीला वाटोळा केला. DJ विशाल 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 तर या ठिकाणी फलंदाज बाद झालेत. करण सुरते मोठे फलंदाज होते. भोपळा न फोडतात तंबूच्या आश्रयाला परतलेत. नवीन फलंदाज निकेश. जगदीश स्वप्न तिकडून कॉल करते रोहितला तू ये खेळासाठी. कारण जगदीश एकच शतक तर नवीन आलेला फलंदाज निकेश सुरते स्ट्राईक एंडला. गोलंदाज जगदीश. अतिशय जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. जगदीश शतकातील पुढचा चेंडू. त्याचा चेंडूला स्वतःच्या पॉलथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण केलं. चांगली गोलंदाजी जगदीश याच्याकडून आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आहे ती 1. चेंडू फेकले 4. चेंडू फेकले. जगदीश यावेळेस पुन्हा एकदा राईट ऊर्ध्व विकेटने शतकातील पुढचा चेंडू. निकेशसाठी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध आला नाही. चेंडू जाते निर्धाव. तर मात्र इलेव्हन संघाचे मात्र कर्णधार आलेले आहेत. हा 2 कर्णधार आहेत का 2 करणे आहेत ते. जगदीशचा चेंडू. यावेळेस जबरदस्त प्रहार. चेंडू आलाय तो कव्हरच्या सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 5. पहिला शतकाचा खेळ संपला. डीजे तर या कर्णधार जॉन्टी आणि दुसरे कर्णधार असतील ते विवेक भोईर का. यस, निलेश म्हात्रे या कर्णधार आणि विवेक भोईर आणि म्हात्रे याचे चाललेला हा युद्ध. आणि या ठिकाणी टी शर्ट लागेलच कंपल्सरी. तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं शतक गोलंदाज राहुल भिंगारकर. तर टॉस होईल आणि टॉस करतील ते RD भगत. RD भगत आमचे प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होईल. 5 षटकांचा सामना राहील. 5 गोलंदाज वापरले जातील याची नोंद घ्यायची आहे आपण. तर गोलंदाज यावेळेस राहुल भिंगारकर. जगदीश यांनी जे पहिलं शतक फेकलं, सोमनाथ धावा दिल्या 5. अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली. राहुलला सुद्धा त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. कुंदन सलामीने आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. तर RD भगत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होईल. भोईर परिवार म्हात्रे परिवार दोन्हीही कॅप्टन एकदम जवळच्या आहेत, परंतु आता विरोधात आहेत. तुम्ही बक्षीस लावा पण ती मॅच चालू झाल्यावर. तर राहुलचा पहिला चेंडू चेंडू जातो. चेंडू गेला यावेळेस सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आणि 4 धावेंनी संघाची धावसंख्या वाढते. ती धावसंख्या झाली ती 9. धावसंख्या झाली 9. यावेळेस कुंदन मात्र आता मात्र फॉर्म मध्ये आलाय. राहुलच्या पहिल्या चेंडूला दिलं फेकून. ते लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून हा चौकार. धावसंख्या 9. धावा करायचे 54. तर राहुल यावेळेस पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर.
राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय राहुल. वेगवान गोलंदाज आहे भिंगारकर परिवाराचा. याचा हा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल मात्र सुटतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी करतात. तत्पूर्वी फलंदाजी पूर्ण केली आहे. 2 धावा. या 2 धावांनी मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 11. नाणेफेकीचा कॉल कोण जिंकलाय? म्हात्रे परिवार नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निलेश म्हात्रे आपला निर्णय असेल तर तिथूनच आम्हाला कळवा. तर यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज म्हात्रे रायडर्स विरुद्ध भुईर शूटर्स. म्हात्रेचे रायडर्स निलेश रायडर्स. तर राहुलचा हा चेंडू कुंदनसाठी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला टॅप केला. चेंडू शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षण झालंय. त्या ठिकाणी एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या आहे ती 12. चेंडू असतील ते 21 आणि धावा करायचे अजून 42. 21 चेंडू 42 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज राहुलच्या शतकातील पुढचा चेंडू. यावेळेस शप्पल जाते परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्या प्रकारचा संबंध आला नाही. चेंडू जाते निर्धाव. अरे इथून नका ना कोणी काय बोलू. पुन्हा एकदा राहुल. यावेळेस जबरदस्त प्रहार. शॉर्ट कव्हर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि जमिनीला दान. हे आणि चेंडू सीमापार हा चौकार. जिथे 1 धावा नव्हत्या तिथं मिळाल्या बोनस स्वरूपात हे 4 धावा. कोण होते क्षेत्ररक्षक? ते प्रेम सल्लू. यस, आमचे प्रवीण भिंगारकर सल्लू यांचे चिरंजीव प्रेम भिंगारकर. तर या 4 धावांनी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 16 धावा. 19 चेंडू 38 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. ती सुरते परिवाराला. येस, बघा सुरते परिवाराचा पण 12वा खेळाडू असेल तो पाणी घेऊन जायचा हे शतक झाल्यानंतर. यावेळेस पण लायता प्रहार केला. चेंडूला फेकून दिलं. लोंगान सीमारेषेच्या बाहेर हा षटकार. आता मात्र राहुल ठरलाय महाग. 6 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 22 धावा. दुसऱ्या शतकाचा खेळ संपला. यस डीजे कमान. माझ्या प्रेमाची शपथ तुला नको सोडून जाऊ मला. माझ्या प्रेमाची शपथ तुला नको सोडून जाऊ मला. दुसऱ्या शतकाचा खेळ जमलाय. धावसंख्या झाल्या त्या सोमनाथ आमचे साथी गुणलेखक आहेत. धावसंख्या झाल्या ती 22 म्हणजे येणारे चेंडू असेल 18. धावा करायच्या त्या 32. 18 चेंडू 32 धावाची गरज. जो संघ या स्पर्धेतून हरेल त्याला जेजुरीचा प्रवास करावा लागेल. या स्पर्धेचा नियम आहे. यस, आमच्या आनंद गोंदले आजचे पॅकर आणि स्वतः या ठिकाणी पैसे भरले. तेही स्वतः ते संघ बनवलाय गोंदली परिवार. तेव्हा गोंदली परिवारचे दुसरे सदस्य आले. तर या ठिकाणी फलंदाजांना एक सुवर्ण संधी असेल. कुंदन तुझ्या पारितोषिक आलंय. जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारलेस
तर किरण भोईर याच्याहून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. यस, आनंद गोंदली यांनी संघ बनवला एका रातीमध्ये संघाची बांधणी केली आणि तो संघ आज सगळे खेळाडू पण आलेत या ठिकाणी. अभिनंदन आहे आनंद तुझे. बस तुझं तिकडे पोप्या 18 चेंडू 32 धावा. अठरा चेंडू 32 धावा. पण तू जास्त वेळ नका घेऊ. सुशीलचा हा ब्लॉकाचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू लॉंगांना गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी पकडतील फेकतील. तत्पूर्वी एकच धावावर समाधान मानायला लागतोय. तो सुरते इलेव्हन संघाला एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 23. यस, राजेश गोंदली सुद्धा आलेले आहेत. मला वाटतं एकमेव राजेश गोंदली पर्यंत क्रिकेट खेळलाय. बाकीचे सगळे वंचित आहेत. आज पाहू त्यांचा खेळ. तर सुशील यावेळेस पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेटने निकेश निजाने षटकार मारला होता. यावेळेस जोरदार अपील पायचीत झालेत. निकेश सुरते पायचीत झालेत. फलंदाज बाद होतील. निकेश तंबूच्या आश्रयाला. तर धन्यवाद. या ठिकाणी फलंदाज बाद झाले ते निकेश सुरते. नवीन आलेले फलंदाज रोहित सुरते कर्णधार. आपल्या सुरते भावकीतील हे 11 खेळाडू. रोहित सुरते त्यातले एक आक्रमक खेळाडू आहेत. करण बाद झाले. नॉन स्ट्राईकला कुंदन सुद्धा आक्रमक आहेत पण आक्रमकपणा दाखवत नाही. सुशील पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेटने. नवीन आलेला फलंदाज रोहित. ही मोठी विकेट मिळवावी लागेल भिंगारकर परिवाराला. आता लोअर फुल टॉस चेंडू दिशा दिली. चेंडू स्कोअर लेगला आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकीचा आणि चेंडू सीमा पार चौकार. तर या ठिकाणी मात्र रोहित सुरते कर्णधार यांनी अतिशय जबरदस्त पहिल्या चेंडूवर मात्र चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलंय. तर सुशीलचा हा चेंडू प्रहार केलाय आणि चेंडू हवेत आणि फलंदाज रोहित सुरते. एक मोठा मासा मात्र आता गळाला लागलाय. तो भिंगारकर परिवाराच्या हाती. रोहित या आपण माघारी. याद करना ये रंग का प्यार करना ये. 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 तर या ठिकाणी फलंदाज बाद झालेत. रोहित सुरते मोठा फलंदाज मात्र बाद झालाय. करायचे 14 चेंडूमध्ये 27 धावा. गोलंदाज सुशील भिंगारकर गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. 14 चेंडू 27 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा सुशील. कुंदसाठी हा स्लोअर चेंडू फेकला होता. या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुशीलाच्या माध्यमातून. या ठिकाणी संघाची धावसंख्या असेल ती 27 धावा. अतिशय जबरदस्त सामना आपण पाहू शकाल. एका बाजूला आहे तो भिंगारकर परिवार आणि दुसऱ्या बाजूला सुरते परिवार. सुरते आणि भिंगारकर यांच्यात चाललेले हे युद्ध कोण जिंकणार. परंतु कुंदनने मात्र चेंडूला अचूक दिशा दिली. चेंडू पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू जातो सीमारेषा पार. हा चौकार.
मी टेन्शन घेऊ कलाय माझी बसली कारल्याला मी टेन्शन घेऊ कलान आहे माझी बसली कारल्याला तर धन्यवाद डीजे. या ठिकाणी 4 धावांनी मात्र संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा म्हणजे समीकरण 12 चेंडू 23 धावा. ही स्पर्धा जिथपासून चालू झाली मला वाटतं 22 डिसेंबर पासून तिथपासून एक नियम आहे, सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. या स्पर्धेचा हा नियम आहे. चला पंच जास्त वेळ नका घेऊ. जगदीश बाबा भिंगारकर परिवार जास्त वेळ घेऊ नका. 12 चेंडू 23 धावा. नवीन आलेला फलंदाज यशवंत मात्र स्ट्राईक एंडला, तर गोलंदाज आहे तो या सलाम सल्लू प्रेम भिंगारकर गोलंदाज. अरे भिंगारकर परिवार काय तुम्ही क्षेत्ररक्षण करा ना, काय एवढे एकत्र राहिला तुम्ही. हा गोलंदाज शोधता का? विश्वास भिंगारकर गोलंदाज आहे चांगला. यस बारा चेंडू 23 धावा. यस ओके ओके जगदीश बॉलर चांगला या. 12 चेंडू 23 धावा. पंच त्यांच्याकडे बॉलर नसेल ती त्यांची चुकी आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण लावा सांगा, टायमिंग तुम्हाला आहे. बारा चेंडू 23 धावांची गरज. यस विश्वास भिंगारकर गोलंदाज फायनल ना जगदीश. अरे का पंच तुम्ही त्यांना वॉर्निंग करा, तुम्ही पॅनल्टी देऊ शकता. क्षेत्ररक्षण लावा. काय बॉलर कमी काय जगदीश काही समजायला नाही मग. चला 12 चेंडू 23 धावा. विश्वास भिंगारकर 40+ गोलंदाज आहेत. स्ट्राईक एंडला यशवंत सुरते, नॉन स्ट्राईक एंडला कुंदन सुरते. सलामीचे एक जबरदस्त फलंदाज कुंदन नॉन स्ट्राईक एंडला. विश्वास 6 चेंडू 12 चेंडू 23 धावा. अतिशय देखना फटका. चेंडू मिड विकेटला गेलेत. क्षेत्ररक्षक आहेत सुशील, पकडतील फेकतील. त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली ही 1 धाव. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढत्या धावसंख्या होती ती 32 धावा. समीकरण बदलत आहे. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज असेल सोमनाथ. 11 चेंडू 22 धावा. यावेळी स्ट्राईक एंडला पाहू शकाल कुंदन सुरते. जर लगातार 3 षटकार मारले तर किरण भोईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे कुंदन तुझ्यासाठी. विश्वास 6 चेंडू. अतिशय जबरदस्त प्रहार. विश्वासचा चेंडू जसा पडला प्रहार एवढा जोरात झाला की डायरेक्ट फेकून दिला बाहेर. कुंदन सुरते बॅक टू बॅक 3 षटकार मारते 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या 6 धावेने संघाची धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती 38. म्हणजे येणारे चेंडू असतील 10 आणि धावा करायचे आहेत ते 16. विश्वास 6 चेंडू कुंदनसाठी. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. परंतु विश्वास याच्याकडे अनुभव आहे. भले दुसऱ्या चेंडूवर 6 खालत्या परंतु हा चेंडू निर्धाव फेकलाय. चांगलं कमबॅक विश्वासाच्या माध्यमातून.
यावेळेस विश्वास हा चेंडू दिलाय फेकून लॉंगांच्या बाहेर हा षटकार. धन्यवाद. तर या षटकाराने मात्र सामन्याचं चित्र बदललंय. भिंगारकर परिवार बस साठी फोन करू शकू का? प्रेम थोडासा नाराज दिसतोय. खराब गोलंदाजी विश्वासाच्या माध्यमातून. यावेळेस विश्वासचा हा चेंडू कुंदनसाठी अतिशय जबरदस्त चेंडू होता. ब्लॉकआउटमध्ये चेंडू फेकला होता. चेंडू जातो निर्धाव. समीकरण आता बदललंय. येणारे चेंडू असतील 7-10 धाव्यांची गरज. 7 चेंडू 10 धाव्यांची गरज. जितू बस तर येणारच. दोघांपैकी एकाला बस लागेलच. विश्वासा चेंडू पुन्हा विश्वासा चेंडू दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा लांबच लांब दणका आणि आल्या 6 धावा. समीकरण बदललंय. येणारे 6 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 4. डीजे सागरी फिरतीची दौलत न्यारी पर मसली हाय तू सोन्यावानी. बेभान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी. फिरवू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. फिरवू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. फिरवू इश्काची नौका दर्यावरी. तर 6 चेंडू 4 धाव्यांची गरज. तर कुंदन याला या ठिकाणी मनोहर सुरते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कुंदन तुझ्यासाठी 12 चेंडू मध्ये 31 धावा जमा केल्या आतापर्यंत कुंदन यांनी. चला भिंगारकर परिवार घरी फोन करून बॅगी भरायला सांगा. जास्त वेळ घेऊ नका. सहा चेंडू 4 धावेची गरज. ONGC पर्यंत बस आलेली आहे. 6 चेंडू टाकून घ्या पटपट. चला 6 चेंडू 4 धाव्यांची गरज. मनीष याच्याकडे क्षमता आहे गोलंदाजीची. सहा चेंडू 4 धावा. रोहितने मात्र कानमंत्र देऊन आलाय रोहित की आपल्याला जेजुरीला जायचं नाही. धावा काढावेच लागतील 4. तर वळूया मैदानाकडे. यावेळेस मनीष भिंगारकर राईट आर्म द विकेटने. वेगवान गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी करतो हा मनीष. स्ट्राईक एंडला यशवंत. नॉन स्ट्राईक एंडला कुंदन. 6 चेंडू 4 धावा. चला जास्त वेळ नका घेऊ भिंगारकर परिवार. सहा चेंडू 4 धावा. मनीष 6 चेंडू यशवंतसाठी. अतिशय सुरेख चेंडू. चेंडूला ढकललाय फक्त कव्हरला. क्षेत्रक्षण चांगलं झालंय. 1 धाव मात्र पूर्ण केली. समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि गरज असेल 3 धावाची. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा आधार घेतला जाईल. यापुढची मॅच असेल ती म्हात्रे रायडर्स आणि भोईर शूटर्स. विवेक भोईर यांचा संघ भोईर शूटर्स. यावेळेस मनीष 6 चेंडू कुंदनसाठी. फुल टॉस आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आणि चला भिंगारकर परिवार आपल्या बॅगा घ्या. बस लागलेली आहे आणि निघा जेजुरीला. पाटील गेलेत पुढे. ते जेवण करत असतील. मंदबाई शिकलेली नव्हती का? मंदबाई अडाणी होती का? मंदबाई शिकलेली नव्हती का? मंदबाई अडाणी. तर या कुंदन आपलं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं आहे. मनोहर सुरते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला आलेलं आहे.